मित्रांनो, वाहन चालकाचा संयम सुटला आणि जणू काय काळजाचा ठोकाच चुकला। घटना हे माळशिरस तालुका तांदळवाडी येथे घडलेले आणि ही लोक मसवडच्या सिद्धनाथाचं देवदर्शन घेऊन हे परतीचा प्रवास करत असताना एका रस्त्याच्या कडेला अगदी जवळच विहीर होती आणि त्या विहिरीत ह्या पिकअप ड्रायव्हरचा संयम सुटला आणि ती पिकअप डायरेक्ट विहिरीत गेले आणि त्या पिकअप मध्ये 15 लोक होती। 15 लोक देवाला गेलेली होती। त्यापैकी 8 लोक जागीच मरण पावले आणि 7 लोकांचा जीव एका माणसाने वाचवलाय। तर ती जी मृत्यू पावलेल्यांची जी संख्या आहे ती आता व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। ती एक तर मुलगी मला वाटतं 2 किंवा 1.5 वर्षाची असेल, असं पाण्यातनं बाहेर काढले तर ती कोणीकडे पण मान टाकते आणि ती दुसरी जरा तरी थोडी मोठे, पण ह्या लेकरांकडे तर बघितलं ना खरंच एवढं पोटात कालवायला लागले। आणि आज सकाळपासून तरी हे व्हिडिओ इतकं व्हायरल झाल्यात, खरंच सांगा मित्रांनो, ती तर लोक देवाला गेलती ना, देवानं तर कमीत कमी मी त्यांच्यावरची वेळ ही करायची चुकवायची होती ना, पण काय माहिती देवाचा घाणा कसा असतो ते माहित नाही। अगदी आता एवढी सगळी पिकअप मधली झोपली असतेली का, एवढं डायरेक्ट पिकअपच कसं काय विहिरीत गेलं माहित नाही। पण मला तर असं म्हणायचं म्हणजे ड्रायव्हर, प्रत्येक ह्या महाराष्ट्रातल्या ड्रायव्हर भावांना माझी विनंती आहे की बाबा हो, दादा हो, तुम्ही वाहन चालवताना एवढी काळजीपूर्वक चालवा की तुमच्या जीवावर, तुमचा पण जीव अनमोलच आहे, परंतु तुमच्या जीवावर आज जी लोक तुमच्या गाडीत बसते ती तुमच्या जीवावर तुम्हाला देव माणूस समजून बसते ती, त्या दृष्टीनं त्या हेतून तुम्ही जरा काळजीपूर्वक गाडी चालवा आणि तुमचाही जीव वाचवा आणि तुमच्या बरोबर जे असणारी लोक आहेत ती त्यांचा सुद्धा जीव वाचवा। आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे, एकाच विहिरीतनं 8 जर मृतदेह बाहेर काढायचं म्हणलं तर मला वाटत नाही की महाराष्ट्रात अशी घटना कुठेही घडली असेल। अगदी 1.5 ते 1.5 वर्षाची ती मुलगी असेल, तिला असं पाण्यातनं उचलले ना, अशी ती कुणीकडे पण मान टाकते। त्या मुलीकडे तर बघितलं तर एवढी पोटात आग पडते की शब्दात तर सांगता येत नाही। त्यामुळं प्रत्येक ड्रायव्हर भावानी काळजीपूर्वक वाहन चालवा आणि स्वतःचा जीव वाचवा आणि दुसऱ्याचाही वाचवा।